अमृतालय फिटनेस क्लब यूट्यूब चैनल में आपका बहुत बहुत स्वागत है। अभी तक हमने हार्ड वर्कआउट किया है, योगा किया है, प्राणायाम किया है। सुपर वेलनेस कोच महादेव मैम ने बहुत बढ़िया प्रात्यक्षिक आज बताया है। तो चलो, आज हम चलते हैं कुछ अच्छी बातें सुनने के लिए। हम आंख बंद करके श्वास के ऊपर ध्यान रख के दीर्घ श्वास लेने वाले हैं और आराम से छोड़ते छोड़ते बहुत बढ़िया सुनने वाले हैं। तो चलो, स्टार्ट करते हैं हम। यस, बहुत बढ़िया। नमस्कार. पाहता मुंबई तक मी कमलेश सुतार. मुंबई तक तुमचा अध्यात्माकडचा प्रवास कसा सुरू झाला आणि खूप खूप धन्यवाद मुंबई तकला वेळ दिल्याबद्दल. खरं तर अनेकांना जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा मराठी बोलताना ऐकलं, तुमचे अनेक व्हिडिओ इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला बोलताना अनेकांनी ऐकलं होतं. अनेक मराठी माणसांना माहित नव्हतं की तुम्ही इतकं सुंदर मराठी बोलता. म्हणून अनेकांना हे आश्चर्य वाटतं की नक्की तुमचं हे सगळं तुमचा अध्यात्माकडचा प्रवास कसा सुरू झाला आणि तुमचं नक्की बॅकग्राऊंड काय असं अनेकांना वाटतं. म्हणजे माझ्या माहितीवर तुम्ही पुण्यात होतात, इंजिनियर पासून एकदम अध्यात्माकडे कसे वळलात, हा प्रवास कसा होता? हो, माझं शिक्षण पुण्यालाच झालं, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेला. आणि माझे सगळे मित्र पुणेकर होते. मी तसा महाराष्ट्रीयन नाही आहे, माझा बॅकग्राऊंड मारवाडी आहे, मी राजस्थानी आहे. पण पुण्याला जन्म झाल्यामुळे आणि पुण्याला सगळे मित्र पुणेकर असल्यामुळे, कोकणस्थ ब्राह्मण असल्यामुळे, तर त्यामुळे मराठी तशीच अस्खलित झाली. आता तशी बोलता येत नाही, पण कारण आता आता थोडा कधी कधी आता व्यत्यय येतो बोलताना, कारण शब्द सुचत नाहीत, सराव नाहीये तेवढा बोलायचा. नाही, तसं नाहीये, पण तर पुण्याला शिक्षण झालं आणि हिवलेट पॅकर्डमध्ये एक ब्रीफ स्टेंट, थोड्या काही महिन्यांसाठी जॉब केला. आणि माझ्या मनात एक फार मोठा प्रश्न होता तेव्हा, की आपण सर्व जेव्हा नोकरी करतो, दररोज कमीत कमी 8 तास आपण आपल्या वर्कप्लेसला जातो, आपण आपल्या ऑफिसला जातो. आणि असे 8 तास ॲव्हरेज आहेत. 10-12 14 तास लोक जातात ऑफिसला, पण 8 तास ॲव्हरेज पकडूयात आपण. आणि जर 5 दिवसांचा आठवडा असेल, 5 days वीक, तर आठवड्याला आपण 40 तास आपल्या वर्कप्लेसला देतो, बरोबर. वर्षातनं जर आपण 2 आठवड्यांची सुट्टी घेतली म्हणजे 50 आठवडे झाले. 50 मल्टिप्लाइड बाय 40, वर्षाला आपण आपल्या वर्कप्लेसवर ऑफिसला 2000 तास देतो. आणि जर आपण 45 वर्ष अप्रॉक्सिमेटली नोकरी केली, तर आपल्या वर्कप्लेसला किती तास जातात? 90,000 तास. 90,000 तास म्हणजे आपल्या आयुष्याचे 10 वर्ष. तर मी हिवलेट पॅकर्डला असताना मी स्वतःला हा प्रश्न विचारला की जे मी करतोय ते त्याच्यामध्ये फार प्रवीण आहे मी, चांगला पगार मिळतोय, चांगला हुद्दा आहे, पण संतुष्ट नाहीये मी, फुलफिल्ड नाहीये, त्याच्यामध्ये मजा नाही येते. तर मी विचार केला की 90,000 तास मी हे करणार का जे मला आवडत नाहीये, ज्याच्यामध्ये मला रुची नाहीये. चांगला आहे, प्रवीण आहे, करू शकतो, पैसेही मिळतील, पण 90,000 तास मला रडत काढायचे नव्हते. म्हणून मी हा निर्णय घेतला की मी जे करतोय ते करणार नाही. 90,000 तासांमध्ये मला ते केलं पाहिजे जे मला फुलफिल करेल, जे मला सुख देईल, जे मला संतुष्ट करेल. म्हणून मी हा जो मार्ग आहे तो निवडला. पण हे सांगताना मी जे प्रेक्षक पाहतायत त्यांना हेही सांगायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या खऱ्या रिअल वर्ल्डमध्ये आपल्या लायबिलिटीज असतात. कित्येक लोकांचे लोन असतात, आई वडील घरी असतात, आणि अशी नोकरी सोडून आपलं पॅशन करायला 90,000 तास, मी नोकरीमध्ये मला हे आवडत नाहीये. स्वामीजींनी सांगितलं की त्यांनी कशी नोकरी सोडली, कारण 90,000 तास त्यांना रडायचं होतं. मला पण रडायचं नाहीये, म्हणून मी सोडणार आहे ही नोकरी. पण रियालिटीज फार वेगळ्या असतात. आणि त्यामुळे माझा असा नेहमी एक उपदेश असतो की तुम्ही जी नोकरी करताय ना ती करत राहा. त्यातनं तुम्हाला जी पेमेंट मिळते, तुम्हाला जो पगार मिळतो, तुमची जी आर्थिक प्रगती होतीये ती तिथनं करत राहा. आणि त्याचबरोबर वीकेंडला म्हणा किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला जे करायचंय, ज्याच्याशी तुम्हाला प्रेम आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला रुची आहे, ते देखील तुमच्या आयुष्यामध्ये ऍड करा. इंग्रजीमध्ये मी म्हणतो, डू व्हॉट यू लव्ह अँड लव्ह व्हॉट यू डू.
डू व्हॉट यू लव्ह, जे तुम्हाला ज्याच्यामध्ये रुची आहे ते करा, पण जे करताय त्याच्यामध्ये थोडीशी रुची उत्पन्न करा. ह्या बॅलन्सने तुमचं मते तुमचा प्रवास पुढे जाऊ शकतो. मी ती रिस्क घेतली. पण मग हाच तुमचा टर्निंग पॉइंट होता म्हणायचा, की मग अध्यात्माची गोडी लहानपणापासून होती? बरोबर, अध्यात्माची गोडी देखील होती. पण जेव्हा मी तो हा निर्णय घेतला की आता मला हा जॉब करायचा नाहीये, कारण संतोष नाही मला त्याच्यामध्ये, आय एम नॉट फिलिंग फुलफिल्ड, तेव्हा मग विचार केला करायचं काय. मग HP मध्ये इंजिनियरचा जॉब आहे, हे जर करायचं नसेल तर मग करायचं काय, हे सोडून करणार काय. तर मग माझ्या मनामध्ये विचार आला की मी सिस्टम्स, मशीन, मॅनेजमेंट ह्या सगळ्यामध्ये प्रवीणता आहे, पण इंटरेस्ट नाही आहे. मग इंटरेस्ट कशामध्ये? लोकांमध्ये, लोकांची प्रॉब्लेम्स ऐकण्यामध्ये, लोकांना मदत करण्यामध्ये. मग विचार केला काय करावं. बिहेवियरल इकॉनॉमिक्स शिकायचं का, सायकॉलॉजी शिकायची का, सायकायट्री शिकायची का, थेरपी शिकायची का, काउन्सिलिंग शिकायची का, कारण लोकांचे काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे डायरेक्टली त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि मग लक्षात आलं की हे नाही करणार मी, कारण लहानपणापासून अध्यात्माकडे देखील माझा एक कल होता. मग मी विचार केला की आध्यात्मिक जे ग्रंथ आहेत किंवा आध्यात्मिक जो मार्ग आहेत किंवा ज्या परंपरा आहेत किंवा जी आपली संस्कृती आहे त्याच्यातनं आपल्याला ह्या सगळ्या प्रॉब्लेम्ससाठी सोल्युशन मिळू शकतील का. म्हणून मग अध्यात्माकडे. घरात नव्हतं कोणी, घरात कोणी होतं spiritual? नाही, होते ना थोडेफार स्पिरिच्युअल होते, पण असं काही फार जास्त नाही. बाबांमध्ये कोणी? हो, सगळे थोडे धार्मिक होते, रिलिजियस होते, पण असं काही फार जास्त रिलिजियस किंवा स्पिरिच्युअल कोणी नव्हतं. पण मग अचानक मग एवढी येताना घरच्यांना कसं वाटतं? तुम्ही जेव्हा हा निर्णय घेतला असेल तेव्हा घरच्यांना ऑब्व्हियसली कम्युनिकेट केलं असेल, आपला मुलगा एक मल्टीनॅशनल कंपनीतला एवढा मोठा जॉब सोडून अचानक म्हणतोय की मला अध्यात्म करायचं. आज साधा जरी कोणी एखादा इंजिनियर मुलगा म्हटलं की मला फोटोग्राफी करायची आहे, तरी सुद्धा घरचे असे एकदम बिथरून जातात. तुमचा हा निर्णय घरच्यांसाठी कितपत सोपा होता? अवघड होता, फार जास्त अवघड होता. एकुलता एक मुलगा, मी, माझी एक धाकटी बहीण आहे, पण मुलगा एकच. आणि हा असं अचानक म्हणतोय की मी नोकरी सोडून करणार काय, साधू होणार, करिअर प्रॉस्पेक्ट काय त्याच्यामध्ये. आजकाल थोडं असेलही कदाचित, तेव्हा असं काही नव्हतं, करिअर प्रॉस्पेक्ट काय याच्यामध्ये. तेव्हा तो मोठा प्रश्न होता त्यांना की हा काय करतोय. आणि भरपूर ऑपोजिशन होतं थोडंसं, आणि फार पेन झाली त्यांना, वेदना झाली त्याने फार. आणि मला त्याचं वाईटही वाटतं. मी म्हणजे असं कधी म्हणत नाही की मी हा मार्ग स्वीकारलाय किंवा मी जगाचं कल्याण करण्यासाठी हे करतोय म्हणून त्यांची वेदना नाहीये. यू कॅन्ट निगेट देअर पेन अँड आय एम रिस्पॉन्सिबल. त्याचं उत्तरदायित्व माझ्यावर आहे. त्याची मी त्याचं उत्तरदायित्व स्वीकार केलंच पाहिजे. पण मग हळूहळू जसा हा प्रवास वाढत गेला आणि त्याने देखील पाहिलं की मी जे करतोय ते लोकांपर्यंत पोचतंय, लोकांची मदत होतीये, लोकांचे आयुष्य बदलत आहेत, कमी कमी काहीतरी प्रयत्न करतोय हा, तर मग हळूहळू ते बदलू लागले. आणि म्हणूनच मी कित्येक वेळा सांगतो की जेव्हा आपण काहीतरी असं आउट ऑफ बॉक्स करतो, काहीतरी अगदीच कम्प्लिटली ऑफ द पाथ करतो, तेव्हा आपल्या नातेवाईकांना, आईवडिलांना हे प्रश्न येणारच, त्यांना इन्सिक्युरिटी वाटणारच. कारण तुम्ही सर्टन सोडून अनसर्टन मध्ये घुसताय, स्टेबल सोडून काहीतरी अनस्टेबल मध्ये घुसताय. त्याच्यामध्ये काय आहे काहीच माहित नाही, काय त्यातनं निघणार आहे काहीच माहित नाही. तर त्यामुळे त्यांना इनिशियली जरासा त्रास झाला त्यांना. पण आज बाबा नाही आहेत, आता बाबा गेले, पण आई आज देखील अगदी, मला परवाच फोन आला होता आणि आई मला म्हणत होती की तू जे करतोय ते फार छान करतोस. आणि मला म्हणाली की मला तुझा अभिमान वाटतो, गर्व नाहीये. फार अभिमान आहे तुझे करतोयस ते, पण त्याचा गर्व नाहीये की माझा मुलगा हे करतोय म्हणून. आणि मला फार बरं वाटलं ते ऐकून की ती म्हणाली की मला आज तू जे करतोस फार अभिमान वाटतो, पण त्याचा गर्व नाही. आणि एका दृष्टीने पाहिलं तर त्याचा एक वेगळाच संतोष आहे की तेच आई बाबा जे आधी अपोज करत होते, आज ते पूर्णपणे आशीर्वाद देतात. आणि मला आई म्हणाली की माझी तू काहीच काळजी करू नको, माझी अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की माझं असं आयुष्य जावं की तुला माझ्यामुळे काहीच त्रास होऊ नये. आणि माझं या जगातनं जेव्हा जायची वेळ येईल, माझं इथनं जाणं, माझं मरणही असं हो की तुझ्या कार्यामध्ये कुठेही काही व्यत्यय होऊ नये, ती अशी म्हणाली. तर ते ऐकून माझ्या डोळ्यातनं पाणी आलं ऍक्च्युली, की सुरुवातीला तेच आई बाबा असे अपोज करत होते आणि अचानक आज हे
बदलले, तर फार एक त्याचं एक म्हणतो ना आपण की कृतार्थ झालो मी तसं वाटलं. असं असतं, म्हणतात की असामान्य व्यक्तींच्या आयुष्यात एक अशा घटना सामान्यांसारख्याच खरं तर घडत असतात. तुमच्याबद्दल मी वाचत असताना वडिलांसोबतच्या तुमच्या इक्वेशन्समुळे तुमच्या आयुष्यात एक फार वेगळा बदल आला आणि जो तुम्ही आज नेहमी तुमच्या फिलॉसॉफीतनं लोकांना प्रोपोगेट करतात. मला ऐकायला आवडेल तुमच्याकडून की नक्की काय असं घडलं होतं तुमच्यासोबत. हो, माझ्या बाबांबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की मुलांचं आईबरोबरचं इक्वेशन फार चांगलं असतं, बाबांबरोबरचं इक्वेशन काही लोकांचं चांगलं असतं, सगळ्यांचंच नसतं. माझं दोघांशी चांगलं होतं इक्वेशन, पण काही कारणास्तव मी त्यांच्याशी बोलणं बंद केलं. 2 वर्षांसाठी मी एकही शब्द त्यांच्याशी बोललो नाही. एकाच घरात आम्ही राहतोय, पण अजिबात काही बोललो नाही. आणि मग एकदा माझे बाबा आले आणि माझ्या पाया पडू लागले ते आणि म्हणू लागले की भिक्षा मागतात, माझ्याशी बोल. तरी देखील मी असं तिकडे पलीकडे बघत नाही, त्यांच्याकडे बघितलंच नाही. मग आई म्हणाली की असं काय करतोस, ते बाबाच आहेत शेवटी. म्हणून मग मी बोलणं सुरू केलं आणि बोलणं सुरू केल्यानंतर मग एका आठवड्यात किंवा कदाचित 2-3 आठवड्यात मी घर सोडून मग इकडे आलो आश्रमामध्ये. दरवर्षी मी आईबाबांना भेटायला जायचो आणि दरवर्षी मी विचार करायचो की त्यांना जाऊन मी एकदा यावर्षी मी त्यांना माफी मागतो आणि सॉरी म्हणतो. पण अहंकार असा आहे ना, अहंकार नेहमी आपल्याला कन्व्हिन्स करत असतो की तू बरोबर होतास, तू चूक केली नाहीस. आणि कदाचित मी चूक केली नसेलही, कारण आमचे मतभेद जे होते ते काही गोष्टींवर होते आणि माझ्या मते आय वॉज राईट, आजही मला असं वाटतं. पण अहंकार काय ना, त्यालाच घेऊन बसतं. आणि म्हणून मी प्रत्येका वर्षी जायचो आणि विचार केला त्यांना सॉरी म्हणेन, माफी मागेन, पण ते काय केलं नाही. आणि मग एका वर्षी 2009ला मी लंडनला गेलो होतो. त्याच्या आधी आईचा फोन आला. आई म्हणाली की बाबा फार आजारी आहेत, म्हणजे मला काही आता गॅरंटी माहीत नाही, पण आजारी आहेत, आता बेडरिडन आहेत. तर मी बाबांना भेटायला गेलो आणि बाबा म्हणाले की तुझे लेक्चर्स जे आहेत लंडनचे, तू माझ्यासाठी त्याचं रेकॉर्डिंग आणशील का. तर मी तेव्हा आईबाबांची थोडी गंमत केली. त्यांना म्हणालो तुम्ही राजेश खन्नासारखे आहात, आईला म्हणालं तू आशा पारेख सारखी, थोडी गंमत केली त्यांना, थोडंसं असं जस्ट एक लव्हिंग डिलिंग्स. आणि त्यांना म्हणालो की तुम्हाला जर लेक्चर हवे असतील तर तुम्हाला एअरपोर्टला मला घ्यायला यावं लागेल. ते बेडरिडन होते. मी पेनड्राईव्हमध्ये लेक्चर्स आणेन, तुम्ही एअरपोर्टला घ्यायला आल तेव्हा मी तुम्हाला लेक्चर देईन. मी आलो आणि एका आठवड्यात आईचा फोन आला की बाबा गेले. मग मी गेलो तिथे, ती पेनड्राईव्ह घेऊन गेलो लेक्चर्सची आणि बाबांचा पार्थिव देह तिथे होता, त्यांचं शरीर तिथे ठेवलेलं होतं आणि त्यांच्या चरणांवर मी डोकं ठेवलं आणि एकदा थोडे अश्रू गाळले आणि म्हणालो की सॉरी, मी तुमच्याशी असं करायला नको होतं. आणि त्यांच्या हातात कोणी पाहिलं नाही, ते त्यांचा हात असं उघडून, ते हाताची कडी उघडून त्याच्यामध्ये पेनड्राईव्ह ठेवली आणि हात पुन्हा बंद केला की जिथे कुठे असाल तुम्ही तिथे ऐका जे काही तुम्ही ऐकू शकाल ते. आणि म्हणूनच मी म्हणतो की आयुष्य फार छोटं असतं, लहान असतं, बारीक असतं. किती वर्ष आपण जगतो या छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन ना, मला आता पुन्हा त्यांना प्रत्यक्ष रूपात कधी त्यांना सॉरी म्हणता येणारच नाही, कधीच म्हणता येणार नाही. आपण अशा या गोष्टी घेऊन बसून चालेल का. आपल्यासाठी आपले नाती किती महत्वाची असतात, लोक किती महत्वाची असतात. होतात मतभेद होतात, भांडणं होतात, वेगवेगळे स्वभावाचे लोक असतो आपण आपल्या नात्यांमध्ये. पण थोडं वर खाली 19-20 19-20 जसं आपण हिंदीमध्ये म्हणतो, सोडून द्यायचं असतं आणि पुढे चालायचं असतं. कारण तर आपल्याकडे आज वेळ कमी आणि तुम्ही इतकं छान बोलताय की ऐकत राहावं असं वाटतंय. एक मला खरं जाता खरंच एक प्रश्न विचारायचा. तुम्ही लाईफ कोच आहात, अनेकांना तुम्ही मोटिवेशनल तुम्ही जगभरात जातात. एक शेवटचा छोटा प्रश्न, महाराष्ट्रात आपण आहोत म्हणून हा विषय मला विचारायचा आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अनेकदा निघत असतो. तर अनेकांना त्यांना जाऊन, अनेकांची इच्छा त्यांची जाऊन बोलावं, त्यांना सांगावं की ठीक आहे त्याच्यामागे आर्थिक, सामाजिक, राजकीय कारण असतीलही, पण ती स्टेप उचलू नये. अशासाठी तुम्ही वाटतं की अनेकांनी सांगावं, तुमच्यासारखा एक मेंटॉर तिथे असं त्यांना हो, मला असं वाटतं की म्हणजे आपण शेतकऱ्यांची गोष्ट करतोय, पण इतर लोकांची गोष्ट आपण करू शकतो, जिथे लोक हा निर्णय घेतात की मला आता जगायचंच नाहीये. आणि म्हणजे आपण पाहू शकतो की किती असहाय होतात लोक, म्हणजे कम्प्लिटली हेल्पलेस, की काहीच त्यांना दिसत नाही.
म्हणजे मरणं जगण्यापेक्षा सोपं होतं. जेव्हा मरणं जगण्यापेक्षा सोपं होतं तेव्हाच कोणी असं करू शकतं. कारण जगताना इतके प्रॉब्लेम इतके कष्ट आहेत. म्हणून मला असं वाटतं ना की आपल्या समाजामध्ये ना थोडी एक सहानुभूती, एक आर्थिक वगैरे तर सगळं झालं जसं तुम्ही म्हणालात, पण एक एम्पथी, मला तर त्याचा मराठी शब्द सुचणार नाही, एम्पथी, सहानुभूती, काइंडनेस, म्हणजे लोकांच्या प्रवासामध्ये त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे आपल्याला कित्येक वेळा माहीत नसतं. फक्त कोणाचा तरी हात धरून त्यांना जर सपोर्ट जरी दिला ना, कदाचित एक आयुष्य वाचू शकतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेच होतो, सपोर्ट फार महत्वाचा. धन्यवाद. सपोर्ट फार महत्वाचा आहे. आज खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. खरं अजून आपल्याला गप्पा याविषयी मारता आल्या असं पण कधीतरी निवांत तुमच्याशी पुन्हा एकदा मला नक्कीच भेटायला आवडेल. लोकांची तुमच्या दातांमध्ये कधी काय अडकलंय का? बडीशेप असते ना त्याची, ती मागची एक शेपूट असते, अडकलंय कधी? आंब्याचा काय तूस म्हणतो ना आपण, अडकलाय कधी? हो. मक्याचं कणीस असतं त्याचं कधी अडकलंय? हो ना. वर्णातली कोथिंबीर कधी अडकली? म्हणजे काय उदाहरणही काय घेऊन आलो मी बघा, अगदी निवडून एकदम निवडक उदाहरण घेऊन आलो. आणि तुमच्या दातामध्ये कधी ते काही अडकलं असेल तर किती लोकांनी तुम्ही असं केलंय? मला ना एवढा राग येतो ना कधी कधी. मी इव्हेंटमध्ये जातो आणि मला ते पोस्ट लंच सेशन देतात. आणि पोस्ट लंच सेशन कशासाठी? की माहिती की लोक झोपणार नाहीत, दुसरा कोणी बोलायला आलं तर मग ते झोपी जातील सगळे, तर हा आला की थोडा हसून वगैरे होईल, ते जागे राहतील. पोस्ट लंच सेशन देतात आणि समोरच्या रो मध्येच बसून लोक असे, बोला स्वामीजी, तुम्ही बोला, आमची फॅक्टरी चालू आहे. आपल्याला सगळ्यांना याचा अनुभव आहे की आपल्या दातामध्ये जर काही अडकलं असेल तर आपली जीभ तिथेच नेहमी जात असते जोपर्यंत त्या दातामध्ये जे अडकले ते आपण काढत नाही. पण आपल्या तोंडामध्ये 31 आणखी दात आहेत जिथे काही अडकलेलं नाहीये. आपली जीभ तिथेही जाऊ शकते ना आणि सांगा, अरे इथे काही अडकले नाही, वा, अरे मज्जा, इथे काहीच अडकलेलं नाहीये. पण जिभेचा स्वभावच येतो, जिथे काही अडकलं ना तिथेच नेहमी जात राहणे. फक्त जिभेचा नाही, मनाचाही तोच स्वभाव आहे. जिथे काही नकारात्मक आहे, जिथे काही अडकलेलं तिथेच नेहमी जात राहायचं. मग का नाही होणार प्रेशर, का नाही होणार स्ट्रेस? पण 31 असे दात आहेत जिथे काय अडकलं नाही, अहो तिथेही न्या ना जिभेला. आणि मी कुठे म्हणतो की दातात जे अडकलं ते काढायचं नाही, ते काढूयात ना आपण. पण ते काढण्याची क्षमता केव्हा येईल? जेव्हा आपण 31 अन्य दातांकडे लक्ष देऊ ना. म्हणजे निगेटिव्ह आहे आपल्या जॉबमध्ये, आपल्या संबंधांमध्ये, आपल्या मुलांमध्ये, आपल्या करिअरमध्ये, जे काही निगेटिव्ह आहे ते करूयात ना हँडल, पण पॉझिटिव्ह होऊन करूयात ना. आणि म्हणून पॉझिटिव्हिटी ना ती एक चॉईस आहे सर. पॉझिटिव्हिटी आपोआप होत नाही, फक्त निगेटिव्हिटीच आपोआप होते. त्याला काही कष्ट करावे लागत नाहीत. स्ट्रेस व्हायला कष्ट करावे लागत नाहीत, फ्रस्ट्रेट व्हायला कष्ट करावे लागत नाहीत, राग यायला कष्ट करावं लागत नाही, डिप्रेस्ड व्हायला कष्ट करावं लागत नाहीत. पण पॉझिटिव्ह राहायला ना मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात, निवडावी लागते ती पॉझिटिव्हिटी, चॉईस करावे लागतं आपल्याला. तो त्या जिभेला तिथे इतर दातांकडे न्यावं लागतं की अरे आहे ती बायको थोडी भांडते माझ्याशी, पण घर कसं सांभाळते. मी पाहिला तो चॅट माझ्या नवऱ्याच्या व्हॉट्सॲपवर, सेक्रेटरीने मेसेज केला होता, पण मला जसं वाटतं तसे नाही आहेत ते. लक्षात आलं का? या छोट्या छोट्या गोष्टींना पकडून ना मनावर एवढं प्रेशरने स्ट्रेस करतो. म्हणून जिभेसारखंच मनालाही ट्रेन करावं लागेल कॉन्शियसली. एबीपी माझा. Download the Z5 app now. करावं लावतं ते आपोआप होत नाही. राग बंद करा. राग येणं शोध करायचा असेल नाही चावी, सर्वात पहिली ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे प्रेशर घेणं बंद करा. राग येणं स्वाभाविक आहे. मन शांत ठेवणं आणि जिभेवर ताबा ठेवणं त्याला आपल्याला चूज करावं लावतं, ते आपोआप होत नाही. राग आपोआप येतो, तोंड बंद ठेवणे आपोआप होत नाही, ते
करावं लागतं. म्हणूनच म्हणतात ना की जर आपले डोळे चांगले असतील ना तर आपलं जगावर प्रेम होईल, पण आपली जीभ गोड असेल ना तर जगाचं आपल्यावर प्रेम. वा 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 वा. आणि म्हणूनच अँगर हॅपन्स ऑटोमॅटिकली. शटिंग आवर माइंड इज अ चॉईस. नेगेटिव्हिटी आपोआप होते. करावं लागतं का काही? पॉझिटिव्हिटी निवडावी लागते, पॉझिटिव्ह राहावं लागतं. दुःख आपोआप होतं, सुख निवडावं लागतं. एक माणूस होता, त्याला एका महिलेने विचारलं, ह्या हिंदी वाक्याचा इंग्रजी अनुवाद करा. काय वाक्य? दुख हमेशा अपने पास रहता है, सुख आता जाता रहता है. अनुभव आहे लोकांना? दुख हमेशा अपने पास रहता है, सुख आता जाता रहता है. याचा इंग्रजी अनुवाद करा. त्याने काय म्हणावं? तो म्हणाला, वाईफ ऑलवेज स्टेज विथ मी. गर्लफ्रेंड कम्स अँड गोज. बदललं पाहिजे त्याला. नमस्कार. नमस्कार. हा, आपल्याला काही प्रश्न? सर नमस्कार. नमस्कार. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे सर. हा. मला चहाचं व्यसन खूप आहे सर. अरे देवा. ते कसं काही कमी करता येईल? काय उपाय आहे त्याचा? माझा एक मित्र होता, माझ्याकडे यायचा, मी जेव्हा लेक्चर द्यायचो यायचा. एकदा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मला सिगरेट सोडायची आहे. म्हटलं, किती सिगरेट तोडतोस रोज? म्हटलं, 64. हो. रोजच्या 64 सिगारेटी ओढायचा तो. मग मला म्हणाला, सिगारेट सोडायची. मी म्हटलं, वेडा आहेस का तू? कशाला सोडायची सिगारेट? अजिबात सिगारेट सोडायची नाही. तो असा शॉक झाला तो. मी काय प्रश्न विचारला, मार्गदर्शन घ्यायला आलो की सिगारेट सोडायची कशी, आणि हे म्हणतात रोज रोज सिगारेट ओढायची. म्हटलं, किती ओढतोस रोज? तू म्हटला 64. म्हटलं, बघ, बंद करू नकोस. 64 सिगारेटींऐवजी 62 कर ना. 2च कमी करायच्यात. 64 पासून जर 0 करायचं असेल ते शक्य होणारच नाही. पण 64च्या जर 62 करायचं असेल, 2च कमी करायच्या आहेत रोजच्या. शक्य आहे. 2 कमी कर. आठवडाभर बघ कसं वाटतंय, 10 दिवस बघ कसं वाटतंय. मग थोडा कॉन्फिडन्स वाढला, आणखी 2 कमी कर. थोडा आणखी कॉन्फिडन्स वाटला, आणखी 1 हात कमी कर. हळू 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 करून 64 सिगारेटींवाला 0 सिगारेटींवर आला. कारण त्याला असं सांगितलं नाही की तू ते लगेच सोड. वा 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 वा. पण त्यांचा चहाचा जो प्रश्न होता, तर मी सर त्यांना एक सोल्युशन देऊ का? मला एक हो, दिलं होतं, नक्की. माझ्या मित्रांनी सांगितलं, तुम्हाला बघा उपयोगी पडलं तर पडलं. सरांनी सांगितलं हे फार महत्वाचं, हे फॉलो करा. हे मी एकदा करून बघितलं. तुम्ही तुमच्याकडे कप आहे का एखादा? आहे ना कप. हे बघा भाऊ सर, काय आहे ना, तुमच्याकडे कप आहे. माझ्या मित्रांनी मला सर सांगितलं होतं की मोकळा कप घ्यायचा. अच्छा. मोकळा कप घ्यायचा. चहा इथून पितो असं त्याचं म्हणणं होतं. अच्छा. त्याचं म्हणणं होतं व्यसन इथून असतं. अच्छा. तर त्याचं म्हणणं काय आहे की तू असं इमॅजिन कर की यात चहा आहे, तसं तुम्ही आता याच्यात चहा आहे हे इमॅजिन करा. इमॅजिन केलं तर होऊ शकतं ना. करा इमॅजिन. आहे चहा? आहे. असं भासतोय बघा, भासतोय, गरम आहे. असं असं वाफ येते बघा, वाफ येते त्याच्यात. हो, येते. हा, कसा वास येतो चहाचा, एकदम फक्कड चहा. हा, मस्त गवती चहा वगैरे टाकला याच्यामध्ये. हा, मस्त चहा. आता एक घोट घ्यायचा, पटकन भाजू शकतो पण फुंकून प्या, फुंकून प्या, फुंकून प्या. एक घोट घ्या. कसा वाटला? मस्त मस्त. चहा पिण्याचा आनंद मिळाला की नाही? मिळाला. हा प्रयोग करायचा. वा वा. पण हा प्रॉब्लेम नाही माझा. मग प्रॉब्लेम काय? ह्याच्यात बिस्किट बुडून कसं खायचं? खेळत वगैरे असेल ना, ग्राउंडवर वगैरे जायला पाहिजे मुलांनी. हे कमी पण होऊ शकतं. ग्राउंडवर वगैरे खेळायला सोडा. जाते ना सर तो. तो ग्राउंडवर जातो, तो फुटबॉल खेळतो, क्रिकेट खेळतो, अरे वा. हॉकी खेळतो सर, सगळं करतो ग्राउंडवर. मग तरी का नाही कमी होत? ग्राउंडवर मोबाईलवर खेळतो ना तो. तरुण मोबाईल घेऊन जातो, ग्राउंडवर खेळत बसतो एका कोपऱ्यात. त्याचा मोबाईल पहिला काढून घ्या.
हो ना. मला असं वाटतं त्यांच्या प्रॉब्लेम वरती हा. की संस्कार जास्त मॅटर करतात. अच्छा बाप रे. आई वडिलांचे जे संस्कार असतात ना हा ते पुढे मुलं कॅरी फॉरवर्ड करतात असं मला थोडस मानसशास्त्राचा माझा अभ्यास आहे म्हणून. मला आहे माहिती. मला असं वाटतं की संस्कार आपण चांगले केले पाहिजेत. मी माझ्या मुलावर संस्कार केले. गुरुजी माझा मुलगा मोबाईलला टच सुद्धा करत क्या बात. नाही. घे म्हणलं तरी तिकडे बघतो, मोबाईलकडे बघत सुद्धा नाही. वा वा. कितीही तुम्ही प्रयत्न करा मोबाईलला हात लावत नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. कुठं तुमचा मुलगा आलाय का? आलाय दाखवा कुठे रे. ए आण ग इकडे. आय शाबास. तुम्ही काकाचा मोबाईल हवा बघितलं वा. नाही म्हणतो. पुढच्या महिन्यात 6 महिन्याचं होईल. वा वा वा. छान छान. असेच संस्कार राहू दे. आईकडे चल रे. ए रोहिणी घे. वा. कधी कधी आपल्या मैत्रीमध्ये किंवा नात्यांमध्ये आपण लोकांच्या अशा आहारी जातो की आपलं अस्तित्व आहे की नाही माहित नाही, आणि ते मग आपल्याला रिमोट कंट्रोल करतात. कधी चांगलं म्हणतात आणि ते त्यांच्या व्हॅलिडेशनसाठी आपण थांबलेलो असतो. ते म्हणालेलं तू फार छान दिसतेस की मग आपल्याला फार आनंद होतो, आणि त्यांनी जर अपमान केला तर आपल्याला फार ठेच पोचते इथे, नाही का? मग आपण काय करतो ना, आपल्या भावनांचा रिमोट ना त्यांच्या हातात देतो. कोणाच्या आहारी जाणं म्हणजे काय? स्वतःला विसरून जाणं, स्वतःची स्वतंत्र बुद्धी आहे ती सोडून देणं, आणि आपल्या सुखाचा किंवा दुःखाचा रिमोट त्यांच्या हातात देणं. मला सुखी करायचं काम तुमचं आहे, मला दुःखी करायचं काम तुमचं नाही, पण तुम्ही करतच आहात. रिमोट कंट्रोल ना AC साठी चांगलं असतं, रिमोट कंट्रोल ना TV साठी चांगलं असतं, पण रिमोट कंट्रोल आयुष्यासाठी फार वाईट असतो. कारण लोक ना आपल्या भावनांची फार खेळ खेळत असतात नेहमी. म्हणून आपल्याला आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घेणं फार गरजेचं आहे. प्रेम होतं ना कोणाला, किती लोकांचा इथे प्रेम विवाह आहे. अरे वा वा वा, कसे हात वर आलेत अगदी. प्रेम अजूनही आहे का? आता काय कॅमेरे आहेत म्हणून हात वर सगळ्यांचाच कॅमेरा लावलाय तर हात वर करावाच लागणार नाही. तर मला काय वाटतं ना, मी हे सगळं सोडून आलो, माझ्यासाठी हा माझा प्रेम विवाह होता. आणि जेव्हा प्रेम होतं ना, माणूस मागे पुढे काहीच पाहत नाही. म्हणजे पुढे भविष्यामध्ये काय घडणार आहे मला कल्पना नव्हती. लॉजिक वापरत नाही. लॉजिक वापरत नाही. प्रेमामध्ये कोणी लॉजिक वापरतं नाही. का? आजपर्यंत कोणी लॉजिक वापरलंय का? नाही. आणि म्हणून मी म्हणतो, लव्ह इज ब्लाइंड, मॅरेज इज द आय ओपनर. एकदा डोळे उघडले की मग दिसतं, अरे काय केलंय मी ही. हा अचानक सगळे वस्तुस्थिती समोर येते. जेव्हा डोळे बंद असतात, प्रेम प्रेम प्रेम, मी तू, वारे गाई गा. वारं वगैरे सगळंच आज जातं. मग नंतर गार व्हायला मग नंतर म्हणावं लागतं, चल आता हवा येऊ दे जरा. इंजिनियर HP चा जॉब नुकताच सोडलाय, घर सोडून आलोय, आणि पहिल्या दिवशी रस्त्यावर उभं राहून पुस्तकं विकायला सांगितली मला. आणि माझ्या मनात एकच होतं फक्त, ही आई बाबांना माहित नाही अजून हे सगळं. आणि कोणी नातेवाईक मित्राने पाहिलंय आणि त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा VT स्टेशन जवळ अख्तारभाईंच्या टेबल जवळ पुस्तकं विकतोय. रोमॅन्स संपलं तिथे थोडं. त्याच्यानंतर स्वतःचे कपडे स्वतःच धुवायचे कधीच केलं नाही ते मी. कधीच केलं नाही आयुष्यामध्ये. असं कसं? स्वतःचे कपडे स्वतःच धुवायचे? त्याच्यासाठी आहे ना घरी मोलकरीण. त्या मोलकरीणीला आई म्हणतात. त्या मोलकरीणीला पण आई म्हणतो. आणि त्या आईची किंमत कधीच कळत नाही जोपर्यंत ते आपल्याला स्वतःला करावं लागतं. 3 गोष्टी असतात त्याची किंमत आपल्याला फक्त वेळ निघून गेल्यानंतर कळते. चांगली वस्तू, चांगला माणूस आणि चांगले दिवस. याची किंमत ना वेळ निघून गेल्यानंतरच कळते. मग मी माझं लक्ष माझ्या नात्यावर ठेवतो. मी इथे कशासाठी आलो? आयुष्यभर
पुस्तकं विकावी लागणे चालतील, कारण लग्न पुस्तकं विकण्याशी नव्हतं केलं, तिच्याशी केलं होतं. आयुष्यभर कपडे धुवावे लागले ना चालतील, कारण लग्न कपड्यांशी नव्हतं केलं, तिच्याशी केलं होतं. मग असं हा विचार करूनच ना असं पुढे मुझे जो चाहिए वो मिल गया है. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, मैं पूरी तरह से संतुष्ट और खुश हूँ. मुझे जो चाहिए वो मिल गया है. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, मेरी जिंदगी में हर चीज सही जगह पर है. मैं धन स्वास्थ्य और प्रेम से भरपूर हूँ. मुझे जो चाहिए वो मिल गया है. धन्यवाद 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 धन्यवाद, मैं यूनिवर्स का सबसे प्यारा बच्चा हूँ. मेरी हर प्रार्थना का जवाब मिल गया है. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, मुझे जो चाहिए वो मिल गया है. मैं हर दिन सफलता और खुशी महसूस कर रहा हूँ. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, यूनिवर्स ने मेरी जिंदगी को बेहतरीन बना दिया है. मैं आभारी हूँ, मैं धन्य हूँ, मैं पूरी तरह संतुष्ट हूँ. थैंक यू यूनिवर्स, थैंक यू. मुझे जो चाहिए वो मिल गया है. 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 मैं भाग्यशाली हूँ, मुझे जो चाहिए वो मिल गया है. मेरे हर सपने हकीकत बन गए हैं. धन्यवाद. यस, बहुत बढ़िया मार्गदर्शन हमें आज मिला है. यस, तो देखो क्या मार्गदर्शन मिला है, हम माधवी मैम से सुनेंगे. यस माधवी मैम, आप बता सकते हो. यस सर, थैंक यू ऑल ऑफ यू. आज का जो मेडिटेशन था, मोटिवेशन स्पीच थी, बहुत अच्छी थी और इससे बहुत कुछ सीख मिली है. और इस सीख से मुझे तो बहुत बड़ा फायदा होने वाला है. तो हमारे पास कितना आयुष्य बचा है हमें मालूम नहीं. उनमें जो अच्छा करने का है वो अभी समय हमारा है. तो स्टार्ट करेंगे, शुरुआत करेंगे और अच्छा काम करेंगे. और निगेटिवता जो है वो निगेटिवता निर्माण कर खुद से ही होती है. और पॉजिटिवता जो है ये पॉजिटिवता निर्माण करने के लिए बहुत कष्ट झेलना पड़ता है. और कष्ट झेलने के बाद पॉजिटिवता हमारे अंदर आती है. और हमारा जीना जो है वो जीना कैसा जीना है और हंसी खुशी हम कैसे जिएंगे, ये इसके बारे में मुझे बहुत सारी मालूमात मिली. थैंक यू सर, थैंक यू. यस, तो चलो हम कुमारी मैम से सुनेंगे, उनको क्या अच्छा लगा है. यस सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग एवरीवन. सर आज का मेडिटेशन तो बहुत बढ़िया था कि हम जीवन में कैसा जगना चाहिए, कैसा रहना चाहिए, पॉजिटिव कैसे रहना चाहिए. सब नेगेटिव है तो हम नेगेटिव से पॉजिटिव रह के कैसा जीने का है, ये सब अच्छी तरह से सुनना है. और सबसे बढ़िया सर कि हम जो करते हैं वो अच्छे, हमको अच्छा नहीं लगता तो भी करते हैं, तो वो बहुत बढ़िया है कि वो पॉजिटिव करके करने का है. किसी को अच्छा लगे बुरा लगे वो मालूम नहीं, फिर हमको क्या अच्छा लगता है ऐसा जीने का. और कितना टाइम बचा है वो भी बहुत बढ़िया उन्होंने बताया कि हम 24 घंटे में अच्छा कितना करते हैं, सबके लिए करते हैं कि खुद के लिए करते हैं, ये भी बहुत बढ़िया है. कि अच्छा दूसरे को हम क्या करते हैं, वो दूसरे को पसंद नहीं है, इसके पसंद नहीं है, हमको नहीं पसंद नहीं है तो भी करते हैं. तो उससे भी पॉजिटिव करके हम पॉजिटिव कैसे रहते हैं ये भी बहुत बढ़िया है. क्योंकि
मन, हमारा मन जो कहता है वो करने का, और सबसे कि वो अच्छा है क्या ये देख के करने का। और उन्होंने वो नेगेटिव बात बताई सर, कि वो अपने मुंह में जो जीभ रहती है, तो हम नेगेटिव के बारे में ज्यादा सोचते हैं, अच्छे के बारे में नहीं सोचते। तो वो भी पूरा बहुत बढ़िया है सर, क्योंकि हम सब दुनिया से नेगेटिव है सर, इसलिए नेगेटिव से दूर रह के पॉजिटिव कैसे रहने का, ये बहुत बढ़िया, बहुत सीख मिली है सर। थैंक यू सर, थैंक यू मैम, थैंक यू कम्युनिटी। यस यस, सही में भी अगर जो दिल लगा के जिसने सोचा है, और ये प्रेक्षक आप सब देख रहे हैं ना, ये और एक बार दिल लगा के सुनो, बहुत बढ़िया। हर शब्द उनका मार्गदर्शन पर बहुत बढ़िया है। हम किसी के तो रिमोट कंट्रोल पे रहते हैं, उन्होंने क्या कहा है, रिमोट कंट्रोल पे नहीं रहना है। हमारा भी आयुष्य है, हम भी अच्छा जी सकते हैं। हमारा भी जो हमारा दिल चाहता है, हमारा भी दिल है, वो दिल से भी हम अच्छा जी सकते हैं। और माता जी का, पिताजी का उन्हें महत्व बताया है, संस्कार बताए हैं, और जो जो अच्छा अच्छा करना चाहिए। बहुत बढ़िया कॉमेडी से हंसते खिलते उन्होंने बहुत अच्छा मार्गदर्शन दिया है। उनको सॉरी बोलना था, दिल में प्यार था, दिल में सब कुछ था, मगर उनका अहंकार उनके सामने आ रहा था। तो उन्होंने लास्ट को क्या कहा है, मैंने मेरे पिताजी जाने के बाद मैंने सॉरी कहा, मगर उनका अहंकार गया क्या। तो सबके लिए ये सीख है, अहंकार छोड़ दो। अहंकार अगर छोड़े तो दिल को सुकून मिलता है। हार्ट अटैक किससे आ रहे, अहंकार से आ रहे, ईगो से आ रहे। वो हार्ट अटैक से ही बच सकते। हर शब्द बहुत बढ़िया था आज का, और एक बार सुनो, बहुत अच्छा लगेगा। मैं तो कल दिन में 3 बार सुना हूँ, और मैं तो अच्छा लगा मुझे। इसलिए चलो, मुझे जो मिला है तो सबको मिलना चाहिए, मुझे जो अच्छा लगता है वो सबको अच्छा लगो या मत लगो, मगर उनके पास तो पहुंचाना ही मेरा काम है। तो चलो, ये तो बहुत अच्छा बढ़िया मोटिवेशन स्पीच था, मार्गदर्शन स्पीच था। सबने लेना चाहिए, और आनंद लेना चाहिए, सुख लेना चाहिए। उन्होंने बोला ना, आयुष्य कितना है मालूम नहीं, मगर मैं आयुष्य में क्या करता हूँ, उतने समय में मैं क्या करता हूँ, ये बहुत बढ़िया है। हमारा रियांश मल्टीप्लेट जादव साहब ने भी वहां पे कहा है, आपका आयुष्य कितना है, वो पूरा गणित, तो वो पूरा उन्होंने दिया है। तो देखो, हम कितना सोते हैं, 12 घंटे। रात जाती है, 12 घंटे में दिन होता है, उसमें 6-7 घंटे सोते हैं, बाकी दिनचर्या करते हैं। और इसमें बचते हैं हमारे लिए कितने घंटे, 7-8-10 घंटे, उसमें से ड्यूटी करते हैं, और खुद के लिए क्या करते हैं, और कितना पैसा कमाते हैं। हमें लगता कितना पैसा है और हम कमाते कितना है। लोग क्या कहते, लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख कमाए ना, देखो मैं कितना कमाता हूँ, कितना बड़ा हूँ। नहीं, उन्होंने बोले 1 कोटी कैसा कमाना है, 50 लाख कैसा कमाना है, 25 लाख कैसा कमाना है। ये समय के बारे में और मेहनत के बारे में बताया है। समय, खाली मोबाइल पे बात करने से समय जाता है। खाली हम लोग क्या करते हैं, खाली दिन भर बात करते बैठते हैं, दूसरा कुछ काम नहीं रहता है उनको। तो उससे क्या होता है, समय बर्बाद होता है। समय, एक क्षण, 1 मिनट, 1 घंटा बर्बाद नहीं करना चाहिए। जो समय में हमें मिलता है ना, ये समय गए वाला वापस नहीं आने वाला। एक आधे समय लाके वापस बताओ, मैं आपको जो बोला वो मुंह मांगे देता हूँ। अभी इतना मैं बोला ना, ये गए वाला मेरा समय वापस लाके बताओ। हम क्या सती सावित्री नहीं है, जो जाता है उसको वापस लाते हैं। वो पुरानी कहावत है कि वो अपने पति को वापस लाते, पर हम नहीं ला सकते। इसलिए हमारे पास बहुत कम समय है, उसका उपयोग करो, अच्छे काम को लगाओ, अच्छे लोगों के साथ रहो, अच्छे दोस्त बनाओ, और अच्छे अच्छे बातें करो। नेगेटिव व्यक्ति को छोड़ दो, पॉजिटिव व्यक्ति से रहो। पॉजिटिव थिंकिंग, मोटिवेशन वीडियो सुनो, अच्छा अच्छा काम करो, सबका आरोग्य अच्छा करो। सबका आरोग्य अच्छा करने से सबका ब्लेसिंग मिलता है, यही बहुत इंपॉर्टेंट है। तो चलो, आज के लिए बहुत काफी, आज के लिए इतना बस हो गया है। आगे कल से और थोड़ा थोड़ा देंगे, यस। तो चलो, बहुत बढ़िया था। तो हमारा यूनिवर्स हमारी बातें सुन रहा है, और हमारा पूरा मुझे जो चाहिए वो मिल रहा है, ऐसा लग रहा है मुझे तो, यस। धन्यवाद धन्यवाद। क्या
मैं जो चाहता था अब वो मेरा है, मेरे पास सब कुछ है, मुझे जो चाहिए वो मिल गया है। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, मैं पूरी तरह से संतुष्ट और खुश हूँ, मुझे जो चाहिए वो